श्री स्वामी समर्थांच्या विचारांचे जीवनावर प्रभाव। श्री स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस स्वतःच्या भावनांना गद्र करू शकत नाही त्याचा मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून मूर्खपणाचेच उदाहरण आहे। मनात जे आहे ते सांगण्याची हिम्मत ठेवा। दुसऱ्याच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा, त्याने नाती कधीच तुटणार नाहीत। श्री स्वामी समर्थ सांगतात की चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितींवर यशस्वीपणे मात करू शकते। जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकणार नाही, कारण कोणत्याही कार्याचा सर्वात कठीण भाग म्हणजे ते कार्य सुरू करणे। हार मानू नका। आजचा दिवस कठीण असू शकतो, उद्या वाईट असेल, पण परवा नक्कीच चांगला असेल। यश आणि अपयशातील अंतर। स्वामी सांगतात की माणसाची इच्छाशक्ती असली तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही। संकटे जीवनाचा एक भाग आहे, परंतु जो आपल्या संकटांवर पाय ठेवतो तो खऱ्या अर्थाने विजयी होतो आणि जो त्यावर स्वार होतो तो हरतो। जीवनात अनेक वेळा आपण मोठ्या मोठ्या अडचणींमधून बाहेर पडतो, कारण आपल्याला कुठेतरी जाणवते की अदृश्य शक्ती आपल्याला साथ देत आहे। ती शक्ती देव आहे। स्वामी समर्थ यांचे विचार सांगतात की तुमच्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा। तुम्ही तुमच्या जीवनात कितीही संपत्ती मिळवली तरी चिंता आणि काळजी घेत राहिलात तर ती संपत्ती निरर्थक ठरेल। शांत मनाने, संयमाने आणि सच्चेपणाने जीवन जगावे। एकटेपणाचे मूल्य आणि स्वाभिमान। स्वामी समर्थ सांगतात की एकटेपणाची मजा वेगळीच आहे, कारण त्यावेळी तुम्हाला कोणाची साथ असली किंवा नसेल तरीही तुमचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान टिकून राहतो। तुम्ही स्वतःला कमी समजू नका, कारण तुम्ही जे करू शकता ते इतर कोणालाही करू शकत नाही। नशीब फक्त कठोर परिश्रमांनी बदलते, बसून किंवा विचार करून काहीही साध्य होत नाही। स्वामी सांगतात की योग्य मार्गावर चालणे कठीण असते, परंतु एकदा का तुम्ही त्या मार्गावर पाऊल ठेवले तर कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही। लहान मूल चालायला शिकते तेव्हा ते पडतं, पण नंतर पुन्हा उभे राहून चालायला लागते। प्रयत्नांचा महत्त्व आणि सकारात्मक दृष्टिकोन। श्री स्वामी समर्थ यांचे विचार हे नेहमीच प्रेरणादायक आहेत। ते सांगतात की कधीही निराश होऊ नका, कारण हेच ते दिवस आहेत जे तुम्हाला खऱ्या यशाची ओळख करून देतील। संकटे, अडचणी, अपयश या सगळ्या गोष्टी आयुष्याचा एक भाग आहेत, पण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो यावरच तुमच्या यशाचा आधार असतो। सत्य आणि प्रामाणिकतेने आयुष्य जगणे हेच खरे यश आहे। यशाचे मापदंड ही बाह्य गोष्टी नसतात, तर आत्मिक समाधान, शांती आणि संतोष हे खरे यशाचे सूचक असतात। श्री स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो त्याला संकटे येणारच, पण ती संकटेच त्याला खऱ्या यशाच्या दिशेने घेऊन जातात। स्वतःवर विश्वास आणि स्वाभिमान। स्वामी समर्थ म्हणतात की आत्मविश्वास हा माणसाच्या जीवनाचा कणा आहे। तुम्ही कितीही कौशल्यवान असलात तरी जर तुमचा आत्मविश्वास डळमळीत असेल तर तुम्हाला यश मिळणार नाही। आत्मविश्वासातूनच माणूस नवीन गोष्टी शिकतो आणि शिकल्यामुळे तो बदलतो। श्री स्वामी समर्थ यांच्या विचारांनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता असते। स्वतःवर विश्वास ठेवला की कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही। जीवनातील संकटांवर विजय मिळवण्याचे ध्येय। स्वामी सांगतात की संकटे ही नेहमीच येणार, पण ती कशी हाताळायची हे तुमच्या हातात आहे। जीवनात अनेकदा आपल्याला अपमानाला सामोरे जावे लागते, पण त्यावर योग्य प्रकारे प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे असते। अपमानावर कसे मात करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ। ते सांगतात की अपमान कितीही झाला तरी त्या अपमानाला आपण कशाप्रकारे प्रतिसाद देतो हेच आपल्याला मोठे बनवते। ध्येय आणि प्रयत्नांच्या यशस्वीतेचे रहस्य। स्वामी समर्थ सांगतात की कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी धैर्य आणि मेहनत आवश्यक आहे। जो माणूस आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो त्याला नक्कीच यश मिळते।
यश ही केवळ मेहनतीची फळ नाही, तर ते आपल्या सकारात्मक विचारांवरही अवलंबून असते. नाती, प्रेम आणि संघर्ष. श्री स्वामी समर्थ सांगतात की नाती जपणे म्हणजे प्रेम करणे, पण नात्यांमध्ये समर्पणाची भावना असली पाहिजे. जेव्हा नाती तुमच्यावर रागावतात किंवा तुटतात, तेव्हा त्यांचे मूल्य कसे ओळखायचे हे शिकणे आवश्यक आहे. जीवनातील संघर्षांमधून शिकून माणूस खरा मोठा बनतो. प्रेमाच्या नात्यांमध्ये समर्पण आणि समजूतदारपणा हाच सर्वात मोठा आधार असतो. प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी शिकवून जाते आणि ती शिकवण आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवते. समाजाच्या भल्यासाठी कार्य. श्री स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये समाजसेवा आणि परोपकाराला महत्त्व दिलेले आहे. ते सांगतात की जो माणूस इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो, त्याचे आयुष्य हे सत्य यशस्वी होईल. समाजाच्या भल्यासाठी केलेले प्रत्येक कार्य हे आपल्यासाठीही चांगले असते आणि ते आपल्या जीवनात सन्मान आणि यश घेऊन येते. आत्मविश्वासाचा पाया. श्री स्वामी समर्थ म्हणतात की आत्मविश्वास हा माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे. आत्मविश्वासाशिवाय माणूस कितीही बुद्धिमान किंवा प्रतिभावान असला तरी त्याच्या यशाची शक्यता कमी होते. माणूस कितीही मोठ्या संकटात असेल, परंतु आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने त्या संकटावर मात करू शकतो. स्वामी सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच तुम्हाला कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी देतो. हे अगदी स्पष्ट आहे की आत्मविश्वासामुळे माणूस नवीन संधींना सामोरे जाण्याचा धाडस करतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या कठीण परीक्षेला सामोरे जात असाल किंवा नवीन नोकरीसाठी तयारी करत असाल, तेव्हा स्वामी समर्थांचे विचार आपल्याला धैर्य देतात. सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व. श्री स्वामी समर्थ सांगतात की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण संकटांना सकारात्मक पद्धतीने स्वीकारतो, तेव्हा त्या संकटांची तीव्रता कमी होते. यशाच्या मार्गावर कितीही खडतर प्रवास असला तरी सकारात्मक विचारांमुळे आपण त्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतो. स्वामी समर्थ यांचे वचन आहे, संकटे ही वेळेची कसोटी असतात, त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची आवश्यकता असते. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती जीवनात कितीही अवघड परिस्थितीत असेल तरी तो माणूस जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो तर त्याला त्या परिस्थितीतून मार्ग मिळतो. यातून शिकलेले धडे आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवतात. ध्येय निर्धारण आणि कृतीची शक्ती. स्वामी समर्थ सांगतात की कोणत्याही ध्येयाला साध्य करण्यासाठी आधी त्याचे महत्त्व समजून घेणे आणि त्यानुसार कृती करणे गरजेचे आहे. केवळ ध्येय ठेवून चालणार नाही, तर त्यासाठी तशी तयारी आणि कृतीची आवश्यकता असते. जीवनात मोठ्या ध्येयांना साध्य करण्यासाठी नियमित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असते. जेव्हा माणूस प्रयत्नांना सुरुवात करतो, तेव्हा त्याच्यासमोर अनेक आव्हाने येतात, परंतु तो प्रयत्न सोडत नाही. हेच खरे महत्त्वाचे असते. ध्यानात ठेवा, श्री स्वामी समर्थ सांगतात की तुमची तयारी आणि मेहनत यांच्यातच तुमचे यश दडलेले आहे. त्यामुळे कृतीशिवाय कोणत्याही ध्येयाची पूर्तता होऊ शकत नाही. संघर्षातून विजयाची वाटचाल. जीवनातील संघर्ष अपरिहार्य असतात, परंतु त्या संघर्षातून माणसाने शिकायला हवे. स्वामी समर्थ सांगतात की संकटे येणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, परंतु त्या संकटांना कसे हाताळायचे यावरच आपले यश ठरते. संघर्षांना घाबरता त्यांच्याकडून शिकणे हीच यशस्वी माणसाची खूण असते. एक उदाहरण घेऊया. जर तुम्ही व्यवसायात काही नुकसान सहन करत असाल तर त्यावेळी निराश न होता त्या संकटांमधून मार्ग काढून पुढे जायचे असते. श्री स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संघर्ष तुम्हाला काहीतरी शिकवतो आणि त्यातून मिळालेली शिकवणच तुम्हाला पुढच्या यशाच्या दिशेने नेते. 5. भक्ती, श्रद्धा आणि परोपकार. स्वामी समर्थ सांगतात की
जीवनात श्रद्धा आणि भक्तीचा महत्त्वाचा वाटा आहे. जेव्हा आपण कोणत्याही कार्यात श्रद्धेने आणि प्रामाणिकतेने कार्य करतो तेव्हा त्याचे फळ नक्की मिळते. याचा अर्थ असा आहे की कर्म करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. स्वामी समर्थांचे विचार हे आपल्याला परोपकाराच्या महत्त्वाची जाणीव करून देतात. ते सांगतात की जो माणूस इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो त्याला देवाची कृपा नक्कीच लाभते. परोपकाराच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी काम करणे हेच खरे जीवनाचे उद्दिष्ट आहे. शांती आणि संतोषाचे स्थान. जीवनात शांतता आणि संतोष मिळवणे हेच खरे यश आहे, असे श्री स्वामी समर्थ सांगतात. ते सांगतात की माणूस कितीही संपत्ती मिळवली तरी जर त्याच्या मनात शांती नसेल तर ती संपत्ती निरर्थक आहे. आपण नेहमीच बाह्य गोष्टींच्या मागे धावतो, परंतु आंतरिक शांतता आणि समाधान मिळवणे हेच खरे यश आहे. याचा अर्थ असा की जीवनात शांती आणि संतोष या गोष्टींचे खरे महत्त्व आहे. आपले जीवन कितीही वेगाने चालले असले तरीही आतमध्ये शांतता नसेल तर बाहेरील यश निरर्थक ठरेल. कुटुंब आणि नात्यांचे महत्त्व. स्वामी समर्थ सांगतात की जीवनातील कुटुंब आणि नाती हीच आपली खरी संपत्ती आहे. नाती जपणे, त्यांचे महत्त्व ओळखणे आणि त्यात प्रामाणिकता ठेवणे हे खरे यश आहे. नाती टिकवण्यासाठी आपल्याला समजूतदारपणा आणि समर्पणाची भावना ठेवावी लागते. जर आपण नात्यांचे महत्त्व ओळखले नाही तर आपण आपले जीवन विस्कळीत करून टाकतो. स्वामी समर्थ यांचे वचन आहे, नाती हे जीवनातील खरे संपत्तीचे मापदंड आहेत. त्यामुळे नाती जपली पाहिजेत, कारण तीच आपल्या यशाचे मूळ असतात. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जीवनाच्या विविध पैलूंचे महत्त्व आहे. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, संघर्षांना सामोरे जाण्याची तयारी, श्रद्धा, परोपकार, शांती, संतोष, नाती आणि ध्येय यांच्या माध्यमातून आपल्याला जीवनात यश आणि समाधान मिळवता येते. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण आपल्या जीवनात अधिक आत्मविश्वासाने आणि समर्पणाने पुढे जाऊ शकतो. त्यांच्या विचारांमधून शिकलेले धडे आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतात आणि आपल्याला जीवनातील खरे यश मिळवण्याच्या दिशेने नेतात.